नमस्कार. बरेच पेशंट माझ्याकडे येतात. काही बरेच अंशी लंगडत पण येतात. त्यांना ज्यावेळेला मी विचारतो, तर ते म्हणतात, "डॉक्टर मी दिवसभर बरा असतो, पण सकाळी उठलं की मला चालताच येत नाही, इतकी टाच दुखते." ही गोष्ट 40च्या पुढे जास्त करून महिलांमध्ये आढळते. त्याचं एकच कारण, की मेनोपॉज स्थिती किंवा शरीरातलं जी कॅल्शियम तयार करण्याची जी नैसर्गिक पद्धती आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो. मेन म्हणजे लाईफस्टाईल. स्ट्रेस, खाण्याची पद्धती, झोपण्याची पद्धती, उठण्याची पद्धती, शिवाय वय या बऱ्याचशा कारणामुळे माणूस आजारी पडतो. ही कॅल्शियम डिफिशियन्सी, मॅग्नेशियम डिफिशियन्सी, D3 म्हणजेच व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी आणि एकाला एक जोडून अशा बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर येतात. तर त्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा झोप चांगली लागली पाहिजे. आहार नीट असला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे चिंचवणी, शेवग्याचा पाला, शेवगा म्हणजे अशा आपल्याला पूरक अशी कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न मग त्यासाठी खजूर असो, खारीक असो, खोबरे असो, ह्या जुन्या ज्या पद्धती आहेत, त्याच गोष्टी परत आपल्याला रिपीट करावं लागणार आहेत. जो काही प्रॉब्लेम आहे, तो खाण्यातून, लाईफस्टाईलमधून मग काय करायचं बाबा? मिठाचं पाणी. सर्वसाधारणपणे मिठाचं पाणी जर आपण गरम पाण्याने शेकलं मिठाचं किंवा मिठावर जरी आपण मीठ खाली टाकलं आणि 2 मिनिट खालीवर पाय केले, तरीसुद्धा बऱ्यापैकी स्ट्रेस मॅनेजमेंट होऊन मी कित्येक लोकांचे टाचदुखी पूर्णपणे कायमची थांबवलेली.